नमस्कार मित्रांनो, बऱ्याच लोकांचं एक म्हणजे गृहीत धरलेलं असतं की आपलं जे इंद्रिय आहे ते सगळ्यात मोठं आणि चांगलं सेक्स ऑर्गन आहे. पण नाही, सगळ्यात चांगलं जे सेक्स ऑर्गन आहे, जे हेल्दी पाहिजे, ते आहे तुमचं ब्रेन. आणि नंतर येतं तुमचं हार्ट आणि नंतर येतं तुमचं पेनिस, ज्याला आपण इंद्रिय म्हणतो. आणि याच विषयी आज आपण थोडक्यात या विषयावर सायंटिफिक इन्फॉर्मेशन घेऊया आणि त्याच्याविषयी सगळं आपण टॉपिकवर चर्चा करून तुमच्या मनातले जे काही मिसकन्सेप्शन जे असतील ते आपण दूर करण्याचा या व्हिडिओद्वारा प्रयत्न करूया. तर चला, तुम्ही चालू करतो. मी डॉक्टर उमेश आहे. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे, काउन्सिलिंग करत आहे. तर मित्रांनो, खरोखर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना पाठवा आणि जाता जाता माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला 100% सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळ्यांना चांगलं प्रॉपर सायंटिफिक नॉलेज मिळालंच पाहिजे. तर मित्रांनो, चला आता आजचा टॉपिक चालू करूया. तो विच इज द बिगेस्ट सेक्स ऑर्गन इन युअर बॉडी. आय विल टेल द ब्रेन इज द बिगेस्ट सेक्शुअल ऑर्गन. कारण जे काही काम क्रीडेचे जे काही काम विचार वगैरे आहेत, आपली सुरुवात कुठून होते? पहिले आपल्या माइंडमध्ये थॉट येतात. त्या थॉट प्रोसेसमुळं आपल्याला अराउजल येतं. अराउजल आल्यानंतर आपल्याला एक्साइटमेंट येते, नंतर आपल्याला इरेक्शन येतं आणि नंतर आपल्याला इरेक्शन झाल्यानंतर इजॅक्युलेशन झाल्यानंतर आपल्याला प्रॉपर ऑर्गॅझम मिळतं. तर सगळ्यात महत्त्वाचं जे काम करतं ते कोण करतं? ब्रेन करतं. कारण ब्रेनमध्ये जितके स्ट्रॉंग थॉट येतील, जितके चांगले पॉझिटिव्ह विचार येतील, तितकं चांगलं तुमचं इरेक्शन होणार. त्याच्याशिवाय तुमचे इंद्रिय कामच करणार नाही. तुमच्या ब्रेनमध्ये समजा अँझायटी असेल, डिप्रेशनमध्ये असेल, काही मानसिक विचार असतील, काही परफॉर्मन्स अँझायटी असेल किंवा भीती असेल, दडपण असेल किंवा काही अजून काही अडचणी असतील, तर तुम्हाला थॉटच येणार नाही. आणि थॉट नाही आले तर कितीही तुमचं स्ट्रॉंग पेनिस असेल तर पेनिसला इरेक्शन येणारच नाही. तर मित्रांनो, सगळ्यात चांगलं ऑर्गन जे सेक्स ऑर्गन कोणतं आहे? तर ब्रेन आहे. कारण सगळी प्रोसेस जी आहे ही आपल्या ब्रेनमध्ये होते आणि ते ब्रेनमध्येच व्हायला पाहिजे. तर ब्रेनमध्ये पहिले थॉट येतील, नंतर अराउजल होईल, नंतर एक्साइटमेंट होईल आणि नंतर आपल्या हार्टला समजेल. हार्ट मग मेसेज आल्यानंतर तो हार्ट आपल्या इंद्रियाकडच्या रक्तवाहिन्यातून आपल्या इंद्रियाला ब्लड फ्लो जास्त पाठवेल आणि त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर इरेक्शन येणार. आणि इरेक्शन आल्यानंतर चांगलं एक्साइटमेंट आल्यानंतर आणि नंतर आपण इंटरकोर्स केलं तर आपल्याला प्रॉपर इजॅक्युलेशन होऊन आपली कंप्लीट सेक्शुअल सायकल कंप्लीट होईल. तर मित्रांनो, इतकं लक्षात ठेवा, फक्त आपल्या पेनिस हेल्थकडे लक्ष न देता चांगलं सेक्शुअल ॲक्टिव्हिटी परफॉर्मन्स करण्यासाठी आपल्या ब्रेनकडं, आपल्या हार्टकडं पण लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि तेच तुम्ही दुर्लक्षित करता आणि त्याच्यामुळं तुमचा जो उपचार करून घेण्याचा स्वतः म्हणा किंवा मेडिकलवाल्याकडे जाऊन म्हणा, फक्त इंद्रियाकडे तुमचं लक्ष असतं, इंद्रियाच्या ट्रीटमेंटवर उपचारावर लक्ष असतं, पण आपल्या माइंडला आणि आपल्या हार्टला तुम्ही विसरून जाता आणि तिथंच तुम्ही चुकी करता. तर जेव्हा केव्हा तुम्हाला प्रॉपर सेक्स थेरपी पाहिजे, सेक्शुअल ट्रीटमेंट पाहिजे, तेव्हा तो आम्हाला ॲज अ क्वालिफाईड सेक्सॉलॉजिस्ट तुमचं ब्रेन, तुमचं हार्ट, तुमची व्हॅस्क्युलर हेल्थ, तुमचे पेनिस, द प्रायव्हेट पार्ट, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन त्याप्रमाणे ट्रीटमेंट, संपूर्ण ट्रीटमेंट करून परिपूर्ण ट्रीटमेंट द्यायचा आम्ही आमच्या क्लिनिकमधून नेहमीच प्रयत्न करतो. तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तेव्हा चांगल्या क्वालिफाईड सेक्सॉलॉजीचा सल्ला घ्या, प्रॉपर क्वालिफाईड डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घ्या. स्वतः ऑनलाईन कन्सल्टेशन करून किंवा ऑनलाईन औषधी मागून तुमची फसवणूक करून घेऊ नका. आणि अजून काही तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील केव्हाही तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. मी जास्तीत जास्त लोकांना उत्तर द्यायचा नेहमी प्रयत्न करत राहील. धन्यवाद मित्रांनो.